द बेस्ट. बघू आधी दाखव मला. गोल्डन पण सिल्वर 2 आणि गोल्डन. तुटतील ते मेडल. बाबू जास्त हलवायचं नाही, तुटणार ते उचलायला पण आली पाहिजे. अजून कशी आली नाही. किती वेळ. खूप आणि ऊन पण भरपूर ना. हे गोल्ड तिला मिळाले आणि हे पॅरेंट टीचर मध्ये सनीला एक मिळाले, एक तिला मिळाले. मारायला मिळाले. अरे गिफ्ट नको नको नंतर मला आर्याची मम्मी बोलली होती काय गिफ्ट आणायला. दाखव जरा इकडे. काय देऊ तुला गिफ्ट. काय नको तू. आर्याची मम्मी मला गिफ्ट देणार आहे. आर्याची मम्मी गिफ्ट देणार आहे म्हणून तू काय नको देऊ असं तिचं म्हणणं आहे. मी पण देईन ना. नको. So congratulations once again. नायसाला मस्त 2 मेडल्स मिळालेत आहे ना रचना. एक गोल्ड, एक बाबांचा एक आणि 2 माझा. ये. सो नायसाला एक गोल्ड मेडल, एक सिल्वर मेडल आणि बाबांना पण एक मेडल मिळालंय पॅरेंट्स आणि चाइल्ड रेस मध्ये. बट नायसाचा स्पोर्ट्स डे होता. सो सकाळी आम्ही तिकडे गेलेलो आणि अमेझिंग स्पोर्ट्स डे होता. फॉर द फर्स्ट टाइम मी माझ्या लाईफमध्ये अशी एक व्यक्ती बघितली जी पूर्ण इव्हेंटला मॅनेज करते अँड इट्स नन अदर दॅन प्रिन्सिपल. ओ माय गॉड, काय एनर्जी आहे त्या बाईमध्ये. खूप खूप म्हणजे प्रत्येक चाइल्डचं नाव घेतलं, प्रत्येक चाइल्डकडे लक्ष होतं, कोण कसं पार्टिसिपेट करते, प्रत्येक पॅरेंटकडे लक्ष होतं, प्रत्येक टीम मेंबर पण तेवढंच एन्थुसियास्टिकली सिरियस. म्हणजे त्याच्या टीचर्सच्या म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एवढी छान स्माईल ना. आणि हे सगळं काही म्हणतात ना, एक हेड ऑफ द फॅमिली जर एकदम व्यवस्थित असेल आणि मॅनेज करणारं असेल तर मग बाकीची पूर्ण फॅमिली सुद्धा तेवढी सुखी राहते. आणि हे फक्त आपल्या फॅमिली बरोबरच, फॅमिलीमध्येच नाही तर सगळीकडे, इव्हन प्रोफेशनली पण किंवा आपण कुठे काम करतो तिथे पण. जसं की आज आम्ही स्कूलमध्ये पाहिलं, म्हणजे अमेझिंगली त्यांनी अरेंज केलेलं सगळं काही. आणि प्राऊड मोमेंट आहे कारण नायसा जिंकली. पार्टिसिपेट ती ऍक्च्युली पहिले रनिंग रेसमध्ये ती सगळ्यामध्ये सेमीफायनल्स पर्यंत पोहोचली आणि मग देन रनिंग मध्ये धावणार तेवढं तिचे ना 2 वेळा पाय ट्विस्ट झाला आणि नायसाचा तो इश्यूच आहे, पाय ट्विस्ट होतो. सो त्यामुळे मग ती त्यात आली. देन सेकंड मध्ये नायसा वॉज सो फोकस्ड, त्यांना बॅलन्स करायचं होतं डोक्यावर ठेवून. एवढी फोकस्ड नायसा, बापरे, मी नायसाला कधी एवढं फोकस्ड नाही पाहिलं. नायसा स्टूड फर्स्ट इन दॅट. सो त्यात तिला गोल्ड मिळालं. त्यानंतर पॅरेंट्स बरोबर, लाईक पॅरेंट्स आणि किड्सचं सुद्धा रनिंग रेस त्यांनी ठेवलेले, काही कॉम्पिटिशन्स ठेवलेले आणि प्रत्येक स्टँडर्ड्स मध्ये त्यांनी हे कॉम्पिटिशन ठेवलेली. सो त्याची एक छोटीशी क्लिप तुम्ही इकडे आता बाजूला बघत असाल की किती डिफिकल्ट होतं. पहिले मी गेली तर आय वॉज लाईक मी नाही याच्याला एवढं होल्ड करून रन करू शकत. मग सनी गेला अँड दे स्टूड सेकंड इन दॅट. मग त्यांना सिल्वर मिळाला दोघांना सुद्धा. सो प्राऊड मोमेंट, छान वाटलं. आणि सगळ्या स्टुडंट्सनी छान केलं. सगळे स्टुडंट्स आपापल्या तऱ्हेने प्रयत्न करतात. जसं की मी आधी बोलले की रेसमध्ये जेव्हा नायसा धावत होती त्याचं ट्विस्ट झालं पाहिजे, तिच्या हातात नव्हतं. सो इट्स ओके. आम्ही खुश होतो की नायसा पार्टिसिपेट करते, आम्ही खुश होतो की नायसा कॉम्पीट करते आणि खूप 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 आनंद झाला. सो आता फायनली मग आम्ही घरी आलो, जेवलो. आईंनी तोपर्यंत जेवण वगैरे करून ठेवलेलं कारण मी सकाळी 7:30लाच आम्ही गेलेलो. सो मला यायला लेट झालं आणि मग नंतर आता आम्ही चाललो आहोत मूवीला. सो मी, नायसा, सनी आणि अभि आहे. सो आम्ही मूवी बघणार आहोत. विकी कौशलचा जो आता रिलीज झाला आहे छावा. लेट्स गो. सुपर एक्साइटेड. कसा होता मूवी? म्हणजे शब्द कमी पडतील आणि डोळ्यातले अश्रू पण कमी पडतील. खरंच स्पीचलेस, गूजबम्स.
म्हणजे सेकंड हाफला तर मला नुसते गुजबम्सच येते. मी तर डोळे बंद करून होती जास्त वेळ, म्हणजे तर हिंमतच नव्हती बघायची. एवढंच म्हणेल की एक छान मी वाचलेलं की सोडावा धर्म की सोडावा प्राण असा प्रश्न कधी न पडावा. द मूवी इज ऑल अबाउट दॅट ओनली ना. सोडला प्राण पण धर्म कधी न सोडावा, शंभू राजांचे त्याग सदैव. एवढं छान वाक्य आहे ते. मला ते लास्टला जे दाखवले सीन तेव्हा बघितल्यावर हे लाईन्स मला, म्हणजे मी म्हणते की विकी कौशलनी एवढं छान ॲक्टिंग केली आहे ना की ते ईच अँड एव्हरी मोमेंट तो असा हार्टला टच होत होता. आणि बॅक ऑफ माइंड हेच होतं की जेव्हा ते रिअली घडलं असेल, जेव्हा ते ॲक्च्युली घडलं असेल, म्हणजे की टेरिफाईड डेट त्यांची. बापरे, म्हणजे मी तर असे खूप काही मोमेंट्स होते जिथे लिटरली डोळे बंद करून बसलेली. कारण द मोमेंट असे बोलत होते ना, मला असं वाटत होतं की आता पुढे. आणि मूवी म्हणजे काय सांगू, जो एवढं छान प्रकारे एक्झिक्युशन आहे ना मूवीचं की लगेच तुम्हाला पूर्ण स्टोरीला समजते. आणि दोघांनी सुद्धा एवढी सुंदर ॲक्टिंग केली आहे, रद्द सगळ्यांनी एवढी सुंदर ॲक्टिंग केली आहे. म्हणजे बघा, मस्ट वॉच. खूप लोकांना कदाचित ही स्टोरी माहीत पण नसेल, पण त्यांना स्टोरी समजेल. म्हणजे आपल्या हिस्ट्री बुक्समध्ये आहे पण ते एवढं त्यांचं असं जस्टिफिकेशन आणि एवढं डिटेलिंग म्हणजे आपण फक्त ऐकलंय, पण ते प्रत्यक्ष बिग स्क्रीनवर बघणं म्हणजे एक वेगळंच एक्सपिरियन्स आहे. आणि त्या काळात आपण असं, आणि आपण म्हणजे त्यांचे सॅक्रिफाईसला नो वर्ड्स. सिरियसली म्हणजे मला असं वाटतं आज आपल्याला थोडं पण इथे खरचडलं की आपण किती एकदम असं वेगळ्या प्रकारे रिॲक्ट होतो. बट त्यांनी आपल्यासाठी किती ते लढले आहेत, काही नाही विचार सगळेच व्यक्ती त्या काळात स्वराज्यासाठी, म्हणजे आपल्या फॅमिलीला सोडून. म्हणजे अमेझिंग मूवी. नाहीचं सुद्धा एकटक बघत होतो. सो आम्ही आलो आहोत कॉजवे कोलाबा. थोडीशी शॉपिंग, थोडंसं डिनर. आमची काय नसलीची फिरायला आली. मला थोडेसे कॅज्युअल्स घ्यायचे सॉरी. प्यारा भैया लास्ट प्राइस बोलो. नहीं बंद हो गई.
सो काल मला रात्री लेट झालं यायला आणि आय डोंट नो तुम्हाला ते किती ऐकू आलं जे मी आणि सनी बोललो, कारण बाहेर खूपच आवाज येत होता. पण आमचे जे इमोशन्स आहेत ना ते थांबतच नव्हते. आम्हाला सांगायचं होतं, इमिडिएटली सांगायचं होतं की आम्हाला काय फील होतं आहे त्या मूवीबद्दल. म्हणजे आता दुसरा दिवस उजाडला आहे. सो जेव्हापासून मूवी बघून आले तेव्हापासून पूर्ण रात्रसुद्धा ना तेच सगळं डोक्यात चाललेलं. म्हणजे किती काय गोष्टी त्यांनी आपल्यासाठी सॅक्रिफाईस केलं, एवढ्या लोकांसाठी ते लढले. म्हणजे एवढं गुजबम्स येतं ना जेव्हा पण ते विचार करते. म्हणजे त्यांची जी ग्लोरी आहे ना ती एकदम वेगळीच आहे. धर्मवीर महावीर छत्रपती संभाजी महाराजांची जी ग्लोरी आहे ती अमेझिंग आहे. मूवीमध्ये खूप सुंदर प्रकारे ते दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन जा, मस्ट वॉच मूवी आहे. म्हणजे ट्रस्ट मी, एवढं सगळं सॅक्रिफाईस आत्ताच्या ह्या दुनियेत कोणीच नाही करू शकत जेवढं त्यांनी त्यावेळेस तेवढं ते लढले आहेत आपल्या सगळ्यांसाठी, स्वराज्यासाठी. त्या पूर्ण स्टोरीमधनं एक समजलं की आपण शत्रूपासनं, म्हणजे इवन आपल्या रिअल लाईफमध्ये मी तुम्हाला सांगते, आपले जे हेटर्स आहेत किंवा आपले जे एनिमीज आहेत त्यांच्यापासनं आपण खूप लांब राहू शकतो. आपल्याला कळतं की कधी कोणतं स्टेप घ्यायचं आहे. बट जर आपल्या जवळचाच माणूस धोकेबाज असेल किंवा जवळचाच माणसाने बिट्रे केलं असेल तर मग आपण त्यावेळेस कसं रिॲक्ट केलं जायला पाहिजे. द स्टोरी इज ऑल अबाउट दॅट. संभाजी महाराजांना जेव्हा समजतं की त्यांच्या जवळच्याच माणसाने मुघलांना सांगितलंय, म्हणजे ओ माय गॉड, तो जो मोमेंट आहे ना लिटरली डोळ्यात पाणी येतं. म्हणजे किती कसं त्यांना त्यावेळेस फील झालं असेल, कसं त्यांनी ते टॅकल केलं असेल. अजूनपर्यंत ते सगळं काही असं डोक्यात फिरतंय आणि खूप 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 वाईट वाटतंय. 40 days टॉर्चर नेक्स्ट लेवल, आपण विचारसुद्धा नाही करू शकत. आणि टॉर्चर म्हणजे सिम्पल टॉर्चर नाही आहे. तुम्ही मूवी बघा, खूप लोकांना ऑफकोर्स ही स्टोरी माहीत असेल, बट ज्या प्रकारे, म्हणजे आपण जेव्हा स्टोरी वाचतो आणि जेव्हा आपण ते बघतो ना, ऑफकोर्स त्यात डिफरन्स आहे. वाचल्यानंतर पण आपल्याला खूप दुःख होतं, पण जेव्हा आपण त्या गोष्टी बघतो तेव्हा तर सर्वात जास्त दुःख होतं. म्हणजे काय बोलू, मला शब्दच नाही आहे. आणि मी ऑलरेडी मेन्शन केलं आहे ज्या प्रकारे ते एक्झिक्यूट केलं गेलं आहे, त्यांचं जे सॅक्रिफाईस ज्या प्रकारे मूवीमध्ये दाखवण्यात आलेलं आहे ते लोकांच्या हृदयाला एवढं पोचलं आहे ना. आपण आत्ताच्या ह्या काळात एवढे एक्सक्युजेस देतो, एवढे कंप्लेंट्स करतो, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती इश्यू करतो, बट त्या काळात म्हणजे ऑलमोस्ट 350 years बॅक जेव्हा ते सगळं काही घडत होतं, काय काय त्यांनी केलेलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे लहानपणापासूनच तेवढेच शूर होते. 9 yearsचे जेव्हा ते होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना घेऊन गेलेले दिल्लीला. मग तिकडनं त्यांचा जो म्हणजे तेच मी एका ह्याच्यात पाहिलं इंटरव्ह्यूमध्ये की ते जे डायरेक्टर आहेत ते म्हणत होते, उतेकर, लक्ष्मण उतेकर, ते म्हणत होते की आत्ता आपण मुलांना, 9 वर्षाचा मुलगा असेल तर आपण साधा त्यांना लिफ्टमध्ये सुद्धा पाठवत नाही की अरे तो अडकला तर, अरे त्याला ते झालं तर, किंवा तो त्याला कुठे खरचडलं तर, कुठेही आपण पाठवण्याच्या आधी 10 विचार करतो, खूप काही हे करतो. पण त्यावेळेस जेव्हा छत्रपती संभाजी महाराज 9 वर्षाचे होते तेव्हा जिजाईंनी काही न विचार करता प्रजांबरोबर त्यांना पाठवलं, ते पण दिल्लीला. एवढेसे लहान ते. अमेझिंग अमेझिंग. आपली जी हिस्ट्री आहे ना, ट्रस्ट मी, गूजबम्स येऊन जातं. आणि
मी तुम्हाला खरंच सांगेल की हा मूवी मस्ट वॉच आहे. तुम्ही तुमच्या मुलांना घेऊन जा. मी जेव्हा घरी आली काल तेव्हा खूप सारे असे क्लिप्स पाहिले, छोटी छोटी मुलं एवढी रडत आहेत, त्यांना समजतंय, त्यांना ते फील होत आहे की महाराजांनी आपल्यासाठी काय काय केलं आहे, त्यांनी किती काही गोष्टी सॅक्रिफाईस केलेल्या आहेत आणि किती लढले आहेत ते. एनिवेज तर चला हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.